नाशिककरांनो सावधान, तुमच्या हातून जाणते किंवा अजाणतेपणानं पाण्याचा अपव्यय झाला तर तुम्ही कारवाईस पात्र ठरणार आहात. गंगापूर धरण समूहातील पाणीसाठा 28% येऊन ठेपला असल्यानं शहरात पाणी कपात लागू करण्यात आली आहे. आठवड्यातून एक दिवस प्रत्येक भागात ड्राय डे पाळला जात असून पाणी काटकसरीनं वापरण्याचं आवाहन मनपानं केलंय. इतकंच नव्हे तर पाण्याची नासाडी करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आलाय. पाण्याची नासाडी करताना कोणी आढळून आलं तर त्याला 1000 रुपये दंड आणि त्याची नळ जोडणी खंडित केली जाणार आहे. सर्व नागरिकांची जबाबदारी आहे की पाण्याचा वापर योग्य प्रकारे करावा, बचत करावी आणि तरीही जर काही ठिकाणी नळ सोडून देणे किंवा पाण्याच्या टाक्यावर फ्लो होणे, रस्ते धुणे असे प्रकार वारंवार दिसून येत आहेत. त्याच्यासाठी आम्ही स्टँडिंग समितीला विनंती केली की त्याला कठोर दंडात्मक कारवाईचा ठराव द्यावा. त्यांनी देखील आम्हाला सकारात्मक प्रतिसाद दिला. तो जर दंड त्यांनी भरला नाही तर आम्ही लगेच पाण्याचं कनेक्शन कट करण्याची देखील कारवाई करू. महापालिकेच्या या निर्णयाबाबत शहरातून संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. मनपा प्रशासनानं नागरिकांच्या पाणी वापरावर लक्ष ठेवण्यापेक्षा आधी पाईपलाईनमधून होणाऱ्या शेकडो लिटर पाण्याची नासाडी थांबवावी, शहरातील नागरिकांना आधी मुबलक पाणी उपलब्ध करून द्यावं आणि नंतर दंडात्मक कारवाई करावी अशी मागणी नाशिककरांमधून होतीये. महापालिकेने जे पाणी त्यांच्या पाईपलाईन जे वाया जात आहे, जे त्यांचं दुर्लक्ष होत आहे, प्रथम त्यांनी त्यांचा तो जो प्रश्न आहे तो त्यांनी स्वतः सॉल्व्ह करावा आणि नंतर जो काही नागरिक पाणी वाया घालतात पण जर तुम्ही दंड करणार असाल तर ती पुरेपूर ते खातरजमा करूनच तुम्ही दंड केला पाहिजे. नाही असं जर कमीच पाणी सोडत आम्ही प्यायचं काय? कमी पाणी सोडत असं कारवाई करते. हा ना, कारवाई करताना आज आमच्या शेजारच्या बाईनं अशाला असं धुणं ठेवून दिलंय, पाणी नाही तर. आणि काहीतरी जरा सकच पाणी आलं आणि बंद केलं. आणि आता कमी म्हणलं तर आमच्या लेकरा बाळाच्या आंघोळी धुणे कसे व्हायचे? प्रशासनानं नागरिकांवर एकदम कारवाई न करता विश्वासात घेऊन प्रबोधन करण्याची गरज आहे. कारण नाशिककर गेल्या 5 महिन्यांपासून पाणी कपातीचा सामना करतात. भविष्यात पाणी टंचाईचं सावट अजून गडद होणार असल्यानं सर्वांनीच पाणी बचतीसाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. मात्र पुरेसं पाणी न देता कारवाईचा बडगा उगारल्यास नागरिक आणि प्रशासन यांच्यात संघर्ष उडण्याची शक्यता जास्त आहे. मुकुल कुलकर्णीसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, नाशिक. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.